गेल्या म्हाताऱ्याला पायावर लागले, पोरीची पाय कापली, गहू भिजले, नुसता पिठामध्ये पाणी झाले, खायला काय नाही. रात्र पाचशे पुसलो, आता दुसरं काय दुसऱ्याच्या घरामध्ये दुसऱ्याच्या घरात जाऊन झोपलो. काय चारी रूमावरचे पत्र, नुसते कपडे भिजले, खाच्यावर झोपा आम्ही. नुसतं किती येऊन गेले, पोरग नाही, कोणी नाही, म्हातारा दोघं जा आम्ही. पोरग पुण्याला रोज करून काय आले. रडू नको रडू नको. चार पत्तर फुटले, या फुटली, फ्रीज तुटली. पूर्ण काय करा दोन थोडी बंद आहे आता, बंद. फिरी तुटली त्या ते कापून द्यायले म्हणून आम्ही मरून जात होतो सगळं मध्येच होतो. कस काय वाटलं? जयरामचंच नुकसान झालं डायरेक्ट जास्त. बघ आता त्याच घरामुळे आमचं झालं. त्याच्या घरामुळे इंगल पूर्ण चिरतच नाही. फ्रीज फ्रीज त्या घराचं काय नाही. पायाला लागलं, लईच लागलं, पंचनामासाठी ठेवलं त्याला, लई जबर लागले. लई जबर लागलं ते गुडघ्याचं बायको मरत होतो रात्री, ते एक मुलगी आहे म्हणून त्याला रडू नको बाबा, रडू नको रडू नको. काय करले काही नाही, काही नाही. आता दगड लागला रात्री, पुढे वाचलं त्याला, लागलं साहेब त्याला. ती बाई गुडघा सुजलं. रडू नको. त्या पलीकडे त्या काठावर झोपलं होतं, त्या धोंडे बघा की किती पडले मध्ये. अर्धापूर तालुक्यात चक्रीवादळाचा भीषण तडाखा. अमराबाद तांड्यात केळीच्या बागा भुईसपाट, घरावरील पत्रे 300 फूट लांब उडून गेली. अर्धापूर तालुक्यात रविवारी आणि सोमवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि तीव्र वादळी वाऱ्याने अमराबाद तांडा परिसराला मोठा तडाखा दिला आहे. अमराबाद तांडा परिसराला मोठा तडाखा दिला आहे. या चक्रीवादळामुळे परिसरातील केळीच्या बागा मुळासकट उखडून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळात काही नागरिकांना पत्रे लागल्याने तर काहींच्या अंगावर दगड पडल्याने दुखापत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेतेराम राठोड यांचा संसार उघड्यावर. वादळाचा वेग इतका तीव्र होता की येथील गरीब व निराधार नागरिक जेतेराम राठोड यांच्या घरावरील पत्रे तब्बल 300 ते 400 फूट दूर उडून गेली. घरातील अन्नधान्य आणि कपडे पावसात पूर्णपणे भिजल्याने त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. सध्या या कुटुंबाचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. केळीच्या बागा झाल्या भुईसपाट. या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न चक्काचूर झाले आहे. वादळामुळे शेतकरी संजय विठ्ठल पवार, अविनाश पवार, संतोष पवार, प्रकाश पवार, सुभाष पवार आदींच्या हाताशी आलेल्या केळीच्या बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्या आहेत. तसेच राजावाडी येथील नकुले चव्हाण यांच्या चारचाकी गाडीवर मोठा दगड पडून मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पाहणी आणि अहवाल तयार. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. देशमुख यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. या पाहणी दरम्यान उपसरपंच बालाजी पवार, पुंडलिक पवार, गोरख राठोड, भीमराव पवार, राजाराम पवार, दिगंबर पवार, केशव पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पीडित शेतकरी आणि कुटुंबियांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. माझं नाव आदर्श अविनाश पवार आहे. आमच्या शेताचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काल आमच्या गावात चक्रीवादळ आलतं. गावाचं नाव आहे अमराबाद तांडा. ते 3-3:30च्या दरम्यान केळीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि लोकांच्या घरावरचे पत्र आहे ना अनेक प्रमाणात उडून गेलेले आहे. संजय विठ्ठल पवार, राहणार अमराबाद तांडा सर, तालुका जिल्हा नांदेड, पोस्ट बरसगाव, अर्धापूर तालुका. या अमराबाद तांड्यामध्ये लई केळीची नुकसान झालेली आहे सर. आमचे पूर्ण अर्धी केळी गेलेली आहे पूर्ण सर. आणि बाकीचे पानं काय करपलेले आहेत. घरावरचे पत्रे उडून गेलेत आणि शेतातली लई नुकसान झाली. आता काय रुपाची होईल म्हणून शकत नाही सर. आणखीन थोडं वारा आलं की आणखीन समजा गळून जाते समजा. आता याच्या 2-2.5 हजार रुपये भाव आहे सर. आता मी स्वतः एजंट भरतो, कवळी झाड भरता आपण, समजा माहिती आहे. पण एवढं नुकसान झालेलं आहे की सांगा ये ना. आता याला खर्च कमीत कमी सर याला 1.5-2 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि रुपाची होईना. आता औषध मराठी राहिली शेतकरीवर सर. एकदम मोठा डोंगर कोसळल्यासारखं झालेलं आहे. आता शासनाने याची दखल द्यावी आणि आम्हाला काहीतरी भेटावं सर गव्हर्नमेंटकडून सर. आता